आज नियोजन भवन सोलापूर येथील सभागृहात आयोजित मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचा आढावा घेतला। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवताडे, आमदार उत्तम जानकर, आमदार नारायण पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार अभिजित पाटील, जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना ही शासनाची एक महत्त्वाची योजना असून आतापर्यंतच्या शेत रस्ते योजनेतील सर्वोत्तम योजना आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपला जिल्हा या योजनेत राज्यात अग्रेसर राहील यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन या आढावा बैठकीत केले। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात वाद नसलेल्या रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या रस्त्यांची कामे त्वरित सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही पूर्ण करावी। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाद असलेल्या रस्त्यांतर्गत वाद मिटणारे तसेच वाद न मिटणाऱ्या रस्त्यांचे वर्गीकरण पूर्ण करावे। या योजनेअंतर्गत तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष, संबंधित तालुक्याचे आमदार यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी चांगला समन्वय ठेवावा व कामाला अधिक गती द्यावी अशा सूचना दिल्या। या योजनेअंतर्गत 1 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 15 लाख पर्यंतचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे। जिल्ह्यात या योजनेच्या कामांना निधीची कमतरता नाही, त्यामुळे सर्वांनी वाद नसलेल्या रस्त्याच्या कामांना प्राधान्य देऊन तात्काळ कामे सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असेही सांगितले। महसूल व वन विभागामार्फत ही योजना 14 डिसेंबर 2025 रोजी सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी मजबूत व सुलभ रस्ते उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेत शेत रस्ते व पाणंद रस्त्यांचा समावेश असून 1 किलोमीटरसाठी कमाल 15 लाख रुपये खर्च करता येणार आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चर खोदून मुरुम टाकून दबाई केली जाणार असून आवश्यक ठिकाणी सिमेंट पाईप टाकले जाणार आहेत। जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आदी अधिकारी सदस्य आहेत अशी माहिती उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड यांनी दिली। जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक घोडके यांनी जिल्ह्यातील 4911 शेत पाणंद रस्त्याची यादी प्राप्त झाली असून त्यातील 372 रस्त्यांचे सीमांकन करण्यात आल्याचे सांगितले। उर्वरित रस्त्यांच्या सीमांकनाची कार्यवाही वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले।